आणि आता बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद देण्याची डावखरे मागणी करतायत। तर भाजपचा ठाण्यामध्ये 100% स्ट्राईक रेट असल्याचं सुद्धा निरंजन डावखरे म्हणाले। तर दुसरीकडे पक्षाचा कसा फायदा होईल, कशा पद्धतीने जास्त पदं देता येतील ते पाहणं डावखरे यांचं काम आहे असं नरेश म्हस्के म्हणाले। डावखऱ्यांच्या मागणीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सुद्धा नरेश म्हस्केंनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे। त्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आहे, त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे खरं तर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठी हे बॅनर लागलेले आहे। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। डावखरे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे पक्षाचा कशा पद्धतीने फायदा होईल, जास्तीत जास्त नगरसेवकांना कशा पद्धतीने पदं देता येईल हे पाहणं त्यांचं काम आहे आणि त्यानुसार त्यांनी मागणी केलेली आहे। परंतु निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील।